किरकोळ कारणावरून बेल्ट आणि दगडानं जखमी केल्याबद्दल आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत हकीकत अशी, दिनांक 9 मे 2025 रोजी रात्री 8:45च्या सुमारास वसंत विहार संकेत थोबडेनगर इथं संदीप संभाजी दराडे वय 40 आणि त्यांचा मेहुणा प्रशांत घुगे हे घरात असताना घराबाहेर संदीप दराडे यांची मुलगी श्रावणी हिचा रडण्याचा आवाज आला। त्यामुळे ते घराबाहेर आले। पाहतात तर काय, रविराज मोरे यांच्या घरात राहणारी एक महिला श्रावणीचा हात पकडून तिला रागावत होती। त्यामुळं श्रावणीनं वडिलांना सांगितलं की मी आपल्या कुत्र्याच्या अंगावरून हात का फिरवतोस, त्याचे केस उडत नाहीत का, असं म्हणून शिवीगाळ करत गालावर चापट मारली। त्यावेळी संबंधित महिलेनं आरडाओरडा करत संदीप दराडे यांना, तुझ्या मुलीला तू सांगायचं सोडून तू आमच्याशी वाद करतोस का, तुझ्या आईला आणि तुझ्या मुलीला बघेन, असं म्हणून घाणेरडी शिवीगाळ केली। शिवीगाळ करू नका असं म्हटल्यानंतर रविराज मोरे यानं संदीप दराडे यांची गच्ची पकडून त्यांना रस्त्यावर खाली पाडलं। त्याचवेळी रस्त्यावर पडलेले दगड हातात घेऊन त्यांच्या कपाळावर दगडानं मारून जखमी केलं। त्यावेळी त्यांचा मेहुणा प्रशांत घुगे यानं सोडवासोडवी केली असता रविराज मोरे यानं कमरेच्या बेल्टनं संदीप दराडे यांना मारहाण केली। तसंच संदीप दराडे आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना गोळ्या घालून ठार मारून टाकेन अशी धमकी दिली। याबद्दल रविराज मोरे आणि त्यांच्या घरात राहणाऱ्या महिलेविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कसबे हे करतायत।